नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. मल्हार सुमती भाग 21 भाग 20 आधीच अपलोड केलेले आहेत. मल्हारने सुमतीसाठी चिठ्ठी लिहून ठेवली होती की जर तू गेलीस तर मी अन्न पाण्याचा त्याग करेल, आणि सुमतीने ते वाचलं. तसं ती चिठ्ठी तिच्या हृदयाजवळ कवटाळली आणि म्हणाली, खरंच किती प्रेम करता हो तुम्ही माझ्यावर. तुम्हाला सोडून मी कुठंच जाणार नाही. आय लव्ह यू मल्हार, असं म्हणाली आणि तिच्या कामाला लागली. तेवढ्यात तिला आठवलं, मल्हार तर आज लवकर येणार आहे, म्हणून पटपट स्वयंपाक केला. मल्हार सुद्धा ऑफिसमध्ये होता. मल्हारचं पण आज लवकरच काम झालं. मल्हार सरांना म्हणाला, सर, मी आता घरी जातो. काय राहिलं ते काम असेल तर मला मेल करा, मी घरी पूर्ण करेल. आणि जरा आठवडाभर मला लवकर घरी जावं लागेल, असं म्हणाला. मल्हारने सरांना आधीच सांगून ठेवलं होतं की सर म्हणाले, ठीक आहे मल्हार, तू तुझं काम दिलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करतोस, त्याच्यामुळे माझी काहीच हरकत नाही. आणि मला सुद्धा आज बाहेर जायचं आहे, तू आता निघालास तरी चालेल. मल्हार म्हणाला, ठीक आहे. मल्हार सुद्धा घरी यायला निघतच होता. तेवढ्यात येताना त्याला गजरे दिसले आणि त्याच्या मनात त्याचं त्याच्या असं मनात आलं की सुमतीसाठी आपण गजरे घेऊन जाऊयात. सुमतीला गजरे खूप आवडत असतील, पण सुमती असेल का नाही घरात, का गेली असेल आईसोबत. पण मला नाही वाटत की सुमती मला सोडून जाईल म्हणून. आई, जाऊ दे, घेऊन तर ठेवतो. मल्हारने तिच्यासाठी 5-6 गजरे घेतले आणि निघाला. मल्हार बाहेर आला. 1-2 वेळा डोअरबेल वाजवली, पण दरवाजा आतून उघडलाच गेला नाही. मल्हारला आता वाटलं, खरंच सुमती आईसोबत गेली का काय. मल्हार जवळ घराची चावी होती. मग मल्हारने त्याच्या चावीने लॅच उघडलं आणि आतमध्ये आला तर पाहतो तर घरात सगळा अंधार होता. पडदे पण लावले होते सुमतीने. सगळं व्यवस्थित जागच्या जागी आवरून ठेवलं होतं. मल्हारने आता शूज काढले आणि रँकमध्ये शूज ठेवायला गेला, तर सुमतीची चप्पल सुद्धा त्याला तिथे दिसली नाही. आणि तो मनात म्हणाला, खरंच सुमती गेली का काय आईसोबत. म्हणून त्याला आता वाईट वाटत होतं. खरंच हिला माझ्या शब्दांची काहीच किंमत नाही का. जाताना हिने माझा एकदा तरी विचार करायचा. मल्हार आता किचनमध्ये आला. किचनमध्ये सुद्धा कोणीच नव्हतं. सुमतीने त्याच्या पुरता स्वयंपाक केलेला होता. मग बेडरूम मध्ये आला. सगळं आवरून ठेवलं होतं आणि घरी आल्यानंतर त्याला घालण्यासाठी सुमतीने कपडे आधीच काढून ठेवले होते बेडवरती. आणि त्याच्यावरती सुमतीने सुद्धा एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. अहो सॉरी, पण म काय करू, मी नव्हतेच जाणार, पण म्हटलं घरात एकटं थांबण्यापेक्षा आईनं सोबत आईसोबत फिरणं पण होईल आणि त्यांना सोबत पण होईल, म्हणून त्यांच्यासोबत जात आहे. जेवण करून ठेवलं आहे, जेवून घ्या. आणि 8 दिवस उपाशी राहायची काहीच गरज नाही. येते मी. आणि पुढे आय लव्ह यू मल्हार असं लिहिलं होतं आणि त्याच्यावरती तिच्या ओठांच्या लिपस्टिकचा मार्क सोडून गेली होती मल्हारसाठी. मल्हारला तर आता खूप राग आला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि सुमतीला म्हणाला, नालायक बाई, ह्या बायका अशाच असतात मतलबी कुठल्या. तुला माझ्या प्रेमाची काहीच किंमत नाही ना सुमती. आता तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही, असं म्हणाला. आणि तो टॉवेल त्याने रागातच झटकला आणि तसाच बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला. मल्हारला आता सुमतीचा खूप राग आला होता. इतका राग आला होता की त्याचे डोळे नुसते लाल लाल झाले होते. पण तो राग बाहेर काढण्यासाठी सुमती समोर नव्हती. नाहीतर आता सुमतीचं काहीच खरं नव्हतं. मल्हार फ्रेश होऊन बाहेर आला. सुमतीने त्याला काढून ठेवलेले कपडे अजिबात त्याने घातले नाही. दुसरे कपडे त्याने कपाटातनं काढले आणि ते घातले. बाहेर हॉलमध्ये आला. सगळे पडदे उघडले त्याने आणि घरात अंधार झाला होता खूप, तर उजेड केला आणि सोफ्यावर शांत बसून राहिला, तिच्यासाठी आणलेल्या गजऱ्याकडे पाहत. मल्हारने आता फोन घेतला आणि आईला फोन लावला. आईने फोन उचलला. आई म्हणाली, काय रे मल्हार, आलास का घरी.
मल्हार म्हणाला, हो आलो. तू पोचलीस ना व्यवस्थित? आई म्हणाली, हो पोचले. आणि पोचल्यावरती मला फोन का नाही लावलास? आई म्हणाली, अरे विसरले मी. मल्हार म्हणाला, सगळे विसरा मला. ती मला बायको करून दिली आहेस ना, ती पण तशीच निघाली मतलबी कुठली. एवढं बोलून सुद्धा थांबली नाही. माझ्या शब्दाची काहीच किंमत नाही तिला. आपल्या नवऱ्याने एकदा सांगितलं नाही जायचं की नाही जायचं, एवढं सुद्धा तिला कळत नाही. आता तिला त्या मावशीकडेच ठेव. अजिबात तुझ्या सोबत घरी आणू नकोस. मला तिचं तोंड सुद्धा बघायचं नाही, असं म्हणाला. आणि मल्हारने फोनच कट केला. आई म्हणाले, जाऊ दे आता मल्हारला फोन नको लावायला. बहुतेक सुमती अजून त्याच्या समोर आलेली दिसत नाही. मल्हार आता आगीचा गोळा झाला होता आणि मनातच नुसता धुमसत होता सुमतीच्या नावाने. आणि डोक्याला हात लावून बसला. सुमती हे सगळं लांबून आईच्या बेडरूम मधनं पाहत होती. आता सुमतीला बरं पण वाटत होतं की मल्हार तिच्यासाठी इतका अस्वस्थ झाला आहे. पण त्याचं वाईट सुद्धा वाटत होतं. सुमती आता म्हणाली, जाऊ देत, जास्त त्यांची परीक्षा बघायला नको. आता त्यांच्या समोर जाऊन त्यांना आनंदाचा धक्काच देते. आता सुमती बाहेर जाणार इतक्यात मल्हार त्याच्या जागेवर उठला आणि किचन मध्ये गेला. सुमतीने मल्हारच्या आवडीची भाजी केली होती आणि मल्हारला तर आता खूप भूक लागली होती. मल्हार म्हणाला, पोटाची तेवढी काळजी आहे या बाईला, पण नुसतं खायला घातलं की झालं असं नसतं ना. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास सुद्धा हवा असतो, हे तिला कधी कळायचं काय माहिती. आणि मी आता माझा पण मोडणार नाही. मी अजिबात जेवणार नाही. जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ देत. 8 दिवस जेवणारच नाही मी, असं म्हणाला. आणि जेवण तसंच बघून बाहेर आला. खूप भूक तर खूप लागली होती त्याला. आणि तसाच सोफ्यावरती येऊन बसला. डोळे झाकले. सुमती आता हळूच बाहेर आली, कारण की मल्हारची पाठ आता किचनकडे होती. सुमती हळूच दबक्या पावलांनी बाहेर आली आणि किचनकडे गेली. मल्हारसाठी जेवण गरम केलं. मल्हारला असं वाटलं की आतमध्ये सिद्धू आला आहे आणि त्याचं तो आवरत आहे. त्यामुळे मल्हारने पण जास्त लक्ष दिलं नाही. सुमतीने पटकन जेवण प्लेटमध्ये घेतलं आणि सगळं जेवण डायनिंग टेबलवर ठेवलं. ताटाभोवती गुलाबाच्या पाकळ्यांची सजावट केली. आणि आता सुमती हळूहळू दबक्या पावलाने मल्हारच्या मागे आली आणि मल्हारला म्हणाली, प्राणनाथ, कोणावर एवढे रागवला आहात? मल्हार आता त्याच्याच तंद्रीत होता आणि जोरात म्हणाला, त्या माझ्या बायकोवरती गेली मला सोडून. इतकं सांगून पण थांबली नाही माझ्यासाठी. सुमती आता म्हणाली, हो का? नाही थांबली का तुमची बायको? मल्हार म्हणाला, नाही ना. मग मल्हारच्या लक्षात आलं आणि त्याने सुमतीचा आवाज ओळखून लगेच मागे पाहिलं आणि पाहतो तर खरंच सुमती उभी होती. मल्हारचं तर आनंद आता गगनातच मावत नव्हता. मल्हार लगेच सुमती जवळ आला आणि जोरात तिचा हात धरला आणि पिरगळला आणि म्हणाला, काय जास्त शहाणी समजायला लागली आहेस ना स्वतःला? सुमती त्याला म्हणाली, माझा हात सोडा ना, मला त्रास होतोय. मल्हार तिला म्हणाला, होऊ देत. आणि मला त्रास देत आहेस त्याचं काय? आणि लांबूनच माझी मजा घेत होतीस ना? तुला माहितीये, आपण ह्याच्या डोळ्यासमोर दिसलो नाही, याचा जीव नुसता कासावीस होईल. तुला तेच बघायचं होतं ना, म्हणून लपून बसली होतीस ना? कुठे लपून बसली होतीस? सुमती त्याला म्हणाली, अहो माझा हात सोडा बरं आधी, मला खूप त्रास होतोय. सोडताय का? मल्हारने आता तिचा हात सोडला आणि तिचा हात हातात घेऊन दाबून दिला आणि तिला म्हणाला, सॉरी ना बाबा, पण अशी चेष्टा करतात का? मला खरंच वाटलं खरंच गेलीस का काय आईसोबत. सुमती त्याला म्हणाली, अहो अशी कशी जाईन मी, आणि तेही तुम्हाला सोडून? मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही, कधीच. आणि तुमच्या शब्दाबाहेर मी नाही बरं. भूक लागली आहे ना, जेवून घ्या. मल्हारने आता तिला तसंच
तिच्याजवळ ओढलं. सुमतीचा श्वास आणि मल्हारचा श्वास, सुमतीचे ओठ आणि मल्हारचे ओठ एकाच रेषेत आले होते. मल्हारने सुमतीच्या कानात हळूच म्हणाला, सुमती, मला भूक तर लागली आहे, पण आता दोन्हीची भूक लागली आहे. आणि काय ग, एवढा मेकअप केलाय, एवढी छान साडी नेसली आहेस, हे सगळं सरप्राईज होतं ना माझ्यासाठी? सुमती म्हणाली, हो मग. आणि आता चला बरं जेवून घ्या. आज सगळं तुमच्या आवडीचं केलं आहे आणि तुम्हाला जे करायचं आहे ना हे नंतर, आधी जेवून घ्या. आणि काय हो, खरंच अन्न पाणी सोडायचा विचार होता का? किचन मध्ये गेलात आणि जेवण बघून लगेच बाहेर पण आलात. जेवायला का नाही घेतलं? मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती, मी कधीच खोटं बोलत नाही. तुला मी आधीच सांगितलं होतं, तू जर गेलीस तर खरंच मी जेवणार नाही. आणि मी तसंच केलं असतं. सुमती त्याला म्हणाली, वेडे आहात का तुम्ही? मल्हार म्हणाला, हो वेडाच आहे मी, पण फक्त तुझ्यासाठी. मला हे 8 दिवस कसे गेले असते हे माझं मलाच माहिती. सुमतीने आता त्याच्या कपाळावरती गालावरती किस केला आणि मल्हार ओठ बाहेर काढत म्हणाला, सुमती, अगं इथे राहिलं ना ते नाराज होईल तुझ्यावरती. सुमती आता हसली आणि त्याच्या ओठांवरती पण सुमतीने किस केला. आणि मल्हारने आता तिचे ओठ सोडलेच नाहीत. खूपच पॅशनेटली सुमतीला किस करायला लागला. सुमतीने पण त्याच्या केसात हात घातला आणि मल्हार तसंच तिला मागे मागे घेऊन डायनिंग टेबल पर्यंत घेऊन आला आणि मगच तिचे ओठ सोडले. आणि मल्हार सुमतीला म्हणाला, आता 8 दिवस मस्त मज्जा करायची. किचन मध्ये म्हणून नकोस, बेडरूम मध्ये म्हणून नकोस, हॉल मध्ये म्हणून नकोस, आता सगळं आपलंच आहे. आता कुठे पळशील ग? तेव्हा कशी आईची धमक्या द्यायची मला, लगेच म्हणायची, अहो आई आई आल्या बघा मागे तुमच्या. आता कशी माझ्या तावडीत सापडली आहेस तू? आणि मल्हार म्हणाला, वा बायको, आज पूर्ण तयारीतच आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट केली आहे ताटाभोवती. सुमती म्हणाली, मग? सुमतीने त्याच्या आवडीचा गाजराचा हलवा पण केला होता. गुलाबजाम केले होते. मल्हारने आता एक गुलाबजाम उचलला आणि सुमतीला अर्धा चारला आणि नंतर त्याने तो खाल्ला. आणि मग जेवायला सुरुवात केली. मल्हार सुमतीला म्हणाला, अरे वा सुमती, अप्रतिम जेवण झालं आहे. सुमती म्हणाली, हो, ह्या नालायक बाईने केलं आहे. तुम्हाला आवडलं ना? मल्हार आता तिला म्हणाला, सुमती, मार खायचा आहे का? सुमती म्हणाली, मग काय, तुम्हीच तर म्हणालात ना मगाशी मला नालायक. माझं नाव नालायक आहे का? सुमती आहे ना? मल्हार आता तिचं गाल कुरवळत म्हणाला, सॉरी ग बायको, रागात होतो मी म्हणून म्हणालो, नाहीतर तुला मी असं म्हणेल का? आणि माझ्यापासून लांब जायचं नाही, समजलं ना? नाहीतर ना, नालायक शिवाय अजून भरपूर काय काय मला बोलता येतं. फक्त माझी ती बाजू तुला दाखवायची नाही मला. आणि मी कधी दाखवणार पण नाही, कारण की मी तुला त्याच्यासाठी आणली नाही घरी. माझा जीव आहेस. तू विचार कर, फक्त 8 दिवस मी तुझ्यापासून लांब राहू शकत नाही, मग आयुष्यभर कसा राहू शकतो? नाहीच ना राहू शकत. मग मला तुझी किंमत आहे. आणि मी बोललो असं रागामध्ये, पण त्याचं एवढं मनाला लावून घ्यायची काहीच गरज नाही. तू पण त्या दिवशी म्हटलीस की मला नालायक कुठले, तेव्हा चाललं का? मी लावून घेतलं का एवढं मनाला? सुमती आता खात खात म्हणाली, पण मी तरी कुठे मनाला लावून घेतलं आहे? पण माझा नवरा रागात असला की मला असं बोलू शकतो हे मला कळलं आहे. मल्हार आता हसला आणि सुमतीला म्हणाला, सुमती, मला माझे मन सांगत होतं की तू आईसोबत गेली नसणार. मी तुझ्यासाठी येताना गजरे घेऊन आलो आहे. सुमती म्हणाली, वा, गजरा मला तर खूप आवडतो. आणि काय हो, एवढे गजरे आणलेत माझ्यासाठी आणि ते तसेच टेबलावर ठेवले आहेत का? मल्हार म्हणाला, हो, संध्याकाळी घाल. आपला मोतीचंद्र साजरा करायचा आहे आपल्याला. सुमतीचं तर आता लाजून पाणी पाणीच झालं. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.